तर आझाद मैदानामध्ये सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे आणि ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही। शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा आता सज्ज झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचीही उपस्थिती राहणार आहे। त्या सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्यात। मैदानामध्ये आत्तापासूनच पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात होणार आहे आणि त्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे। आझाद मैदानामध्ये अशा प्रकारची तयारी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहे आणि त्यासाठीच ही सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते आहे। केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असो, राज्याची सुरक्षा यंत्रणा असो, सगळ्याच अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। कुणालाही बिना ओळखपत्राचं सोडण्यात येत नाही। 2 दिवसावर हा शपथविधी सोहळा आलेला आहे आणि त्या अनुषंगानं ही सगळी तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे। सोहळा जरी होत असला तरी मुख्यमंत्र्यांचं नाव जे आहे ते मात्र अद्याप समोर आलेलं नाही। त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे। हा शपथविधी सोहळा तर होणार आहे, पण मुख्यमंत्री कोण होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि अशा प्रकारची ही सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वडनेसह मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।